नमस्कार, मी आचार्य दीपाली. माझ्या ॲस्ट्रोवेदा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप स्वागत आहे. तर लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला ह्या यूट्यूबच्या ह्या व्हिडिओमार्फत मी आपल्याला ज्योतिषशास्त्र शिकवणार आहे. तर आजपासून आपण ह्या ज्योतिषशास्त्र शिकण्यासाठी सुरुवात करत आहोत. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की आपण वेगवेगळे पार्ट घेऊन येणार आहोत. वेगवेगळ्या पार्टमध्ये आपण एक टप्प्याटप्प्याने संपूर्ण ज्योतिषशास्त्र आपण शिकणार आहोत. तर त्याची सुरुवात जी आहे ती आपण आजपासून करणार आहोत. तर सुरुवात करण्याच्या आधी आपण प्रार्थना घेऊया आणि आजपासून आपण ज्योतिषशास्त्र शिकायला सुरुवात करूया. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री गणेशाय नमः. तर आता आपण आपल्या ज्योतिषशास्त्र हा विषय जो आहे तो शिकण्यासाठी आपण सुरू करतोय. तर जो कोणी हा व्हिडिओ प्रथम पाहत आहे तर मी त्यांना सांगते की तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. त्याच्यामुळे काय होईल की नेक्स्ट जो व्हिडिओ मी येणार आहे तर तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल आणि ह्या ज्या सिरीज आहेत त्या तुम्हाला जेव्हा जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्या सिरीज तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि संपूर्ण सिरीज तुमच्यापर्यंत पोहोचल्यावर तुमची कुंडली तुम्ही घरी बसल्यास तुम्ही वाचू शकतात, रीडिंग करू शकतात. तर आता मी तुम्हाला सांगेल जे कोणी आहेत की ज्यांना ज्योतिष शिकायचं आहे, इच्छुक आहे किंवा त्यांना आवड आहे तर आपण आजपासून सिरीजला चालू करतोय. तर नक्की तुम्हाला आता ह्याचे व्हिडिओ बघून म्हणजे तुम्ही शिकालच, पण मी सांगेल की तुम्ही जर वही पेन घेऊन बसलात तर तुमचे नोट्स जे आहेत ते तुम्हीच काढाल आणि पूर्ण आपले हे व्हिडिओ पूर्ण झाला, हा ज्योतिषशास्त्र शिकण्याचा संपूर्ण जो आपला भाग पूर्ण झाला तर तुम्हाला त्या नोट्समुळे काय होईल की कुंडली रीडिंग करायला, कुंडली वाचायला ही फार सोपी जाईल. म्हणून तुम्ही जर म्हणजे तुम्हाला ज्योतिषशास्त्र शिकण्याची आवड आहे तर तुम्ही वही आणि पेन घेऊन बसा. म्हणजे काय होईल आपण नोट्स सुद्धा बोलता बोलता काढू. जर तुम्हाला काही क्वेरीज वगैरे असतील तर तुम्ही मला कमेंटद्वारे किंवा मेसेज वगैरे करून तुम्ही मला विचारू शकता. तुमचे सगळे डाऊट जे आहे ते सुद्धा मी तुम्हाला क्लिअर करणार आहे. असं काही नाही की व्हिडिओ आहे तर त्यात जर काही अडलं तर मग आम्हाला कसं समजणार. तर ते अडलेला विषय जो आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेणार आहोत. ठीक आहे. तर आता आपण आपल्या ह्या विषयाला सुरुवात करूया. प्रथमतः मी तुम्हाला ज्योतिषाची ओळख जी आहे ती साध्या सोप्या पद्धतीने सांगते. ज्योतिष म्हणजे काय तर 12 राशी, 9 ग्रह आणि 27 नक्षत्र याची सांगड किंवा ह्याचं समीकरण जर आपल्याला बसवता आलं म्हणजे हेच म्हणजे ज्योतिष आहे. तर ज्योतिष हे एक सायन्स सुद्धा आहे. तर ज्योतिषामध्ये मूळतः तर आपल्याला 12 राशी यांची ओळख आपल्याला असणं गरजेचं आहे. 9 ग्रह म्हणजे 9 ग्रहांचा स्वभाव कसा कसा आहे, त्याचा आपल्यावर प्रभाव कसा होतो ह्याची माहिती मिळवणं गरजेचं आहे. आणि त्याचप्रमाणे 27 नक्षत्र आहे ज्योतिषशास्त्रामध्ये तर त्याचा पण प्रभाव आपल्यावरती कसा कसा होतो तर ह्याचं सगळं समीकरण म्हणजेच ज्योतिषशास्त्र आहे. तर ज्योतिषशास्त्र म्हणजे काय आहे तर ज्योतिषशास्त्र म्हणजे वेदांचा एक पार्ट बोललाय, वेदांग बोललेला आहे. ज्योतिषाला म्हणालेलं आहे वेदांग म्हणजे वेदाचा एक अंग म्हणजे ज्योतिष. तर ज्योतिषामध्ये सुद्धा वेगवेगळे अंग येतात. तर ज्योतिषाचे वेगवेगळे अंग आता आपण पाहणार आहोत. तर तुम्ही जर वही पेन घेऊन बसलेला असाल तर तुम्ही लिहून घ्या, नोट करा. तर ज्योतिषाचे वेदाचं 6वं अंग म्हणजे ज्योतिष. तुम्ही वही पेन घेऊन बसला असाल तर मी परत एकदा तुम्हाला सांगते की वेदाचं 6वं अंग हे ज्योतिषशास्त्राला बोललं आहे. हे वैदिक काळापासूनच चालू आहे. तर आता ज्योतिषाचे जे वेगवेगळे अंग आपण बघणार आहोत तर त्याच्यामध्ये गणित ज्योतिष हे सर्वात महत्त्वपूर्ण भाग आहे. तर गणित ज्योतिषामध्ये काय पाहतो तर पंचांगाची ओळख जी आहे ती गणित ज्योतिषामध्ये आपण पाहतो. त्याच्यानंतर कुंडली बनवणं, आजकाल तर सॉफ्टवेअरवर बनवलं जातं पण पंचांगानुसार आपण कुंडली कशी बनवायची किंवा कुंडली जी आहे ती कुंडली बनवणं हे गणित ज्योतिषामध्ये आपण शिकणार आहोत. दुसरा भाग आला ह्याच्यामध्ये फलित ज्योतिषाचा, जो संपूर्ण महत्वाचा भाग आहे या ज्योतिषशास्त्रामध्ये. फलित ज्योतिष म्हणजेच काय तर तुम्हाला तुमची कुंडली रीडिंग करता आली पाहिजे. कुंडली वाचन ह्यालाच आपण काय म्हणतो फलित ज्योतिष. आता फलित ज्योतिष आणि गणित ज्योतिष याच्यामध्ये काय काय आपण बघणार आहोत ते एकदा तुम्ही पहा, लिहून घ्या जर तुम्हाला लिहायचं असेल तर. फलित ज्योतिष म्हणजे काय तर कुंडली रीडिंग करायची. ठीक आहे. गणित ज्योतिषामध्ये आपण काय बघणार आहोत तर पंचांगाचं वाचन बघणार आहोत. कुंडली कशी बनवायची ते आपण पाहणार आहोत. ठीक आहे. तर आपल्याला ह्याच्यामध्ये काय काय आपण घेणार आहोत तर 12 राशींची ओळख घेणार आहोत, 9 ग्रह घेणार आहोत, ग्रहांचे मार्गी आणि वक्रीय असताना काय फलादेश असतात हे घेणार आहोत. हे झालं ज्योतिषशास्त्र दुसरं अंग. ज्योतिषाचं तिसरं अंग म्हणजे काय तर समुदाय ज्योतिष.
समुदाय ज्योतिष म्हणजे राजकारणाविषयीची जी माहिती आहे किंवा भूकंप कधी होणार, हे जे सगळ्या गोष्टी आहेत हे समुदाय ज्योतिषामध्ये येतात. पुन्हा एकदा सांगते, समुदाय ज्योतिष हा सुद्धा ज्योतिषाचा एक भाग आहे. मग राजकारणाविषयी, राजकारणामध्ये काय काय चाललंय किंवा कसं होणार, भूकंप होणार आहे का, तर हे जे सगळे किंवा होतात तर ते आपल्याला समुदाय ज्योतिषामध्ये पाहायला मिळतं. चौथं आहे मूर्त ज्योतिष. तर मूर्त ज्योतिषामध्ये आपण काय पाहणार आहोत, तर मूर्त ज्योतिषामध्ये म्हणजेच काय तर पंचांगाच्या मदतीने आपण जे गृहप्रवेश कधी करायचा आहे, त्याच्यानंतर लग्न कधी करायचं आहे, बारसं, मुंज, हे जे मुहूर्त आहेत हे आपण मूर्त ज्योतिषामध्ये पाहणार आहोत. आणि अजून एक पाहणार आहोत, पाचवं म्हणजे प्रश्न ज्योतिष. प्रश्न ज्योतिष म्हणजे काय, म्हणजे त्यालाच LSID सुद्धा म्हणतात. ज्या प्रश्नाचं उत्तर जे आहे, जे आपण कुंडलीद्वारे नाही देऊ शकत, म्हणजे लग्न कधी म्हणजे देऊ तर शकतो पण आपल्याला पटकन उत्तर हवं आहे. म्हणजे एखादी वस्तू हरवली आहे किंवा एखादा मनुष्य हरवला आहे तर ती आपल्याला भेटेल का, लग्न केव्हा होईल, असे काही एक प्रश्न आहेत. जर आपल्याकडे लगेच कुंडली नाही आहे आणि आपल्याला एखाद्या प्रश्नाचं उत्तर हवं आहे तर ते आपण प्रश्न ज्योतिषावरून पाहणार आहोत. तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला पुढे सांगेलच की प्रश्न ज्योतिषावरून कसं कसं काय काय बघायचं आहे. प्रश्न ज्योतिषाचा सुद्धा आपल्याला ज्योतिषशास्त्रामध्ये खूप चांगला उपयोग होतो. एखादी व्यक्ती हरवली आहे किंवा आपलं एखादी वस्तू हरवली आहे, ती भेटेल का, ती कुठे भेटेल, हे सगळं आपल्याला प्रश्न ज्योतिषाच्या मार्फत त्यामार्फत आपण रीडिंग देऊ शकतो. तर हे सगळं आपण पाहणार आहोत. तर मी तुम्हाला म्हणते की वही पेन घेऊन तुम्हाला मी जे सांगितलं आहे ते तुम्ही नोट्स काढा. म्हणजे मी जे सांगते ते तुम्ही लिहून घ्या, त्याच्यामुळे तुम्हाला समजेल. आता येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काय सांगणार आहे, तर येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण घेऊया नवग्रहांचा स्वभाव घेऊया. नवग्रहांचा आपल्या म्हणजे दैनंदिन जीवनावरती किंवा आपल्यावरती होणारा जो प्रभाव आहे तो कशा प्रकारे होतो हे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जर तुम्हाला काय अडलंय किंवा तुम्हाला काही मला सुचवायचं आहे तर तुम्ही मला कमेंटद्वारे सुचवू शकतात. आणि जर तुम्हाला काय अडलंय किंवा तुम्हाला काही विचारायचं आहे, काही राहून गेलं असेल, तुम्हाला समजलं नसेल, तर तुम्ही मला कमेंटद्वारे विचारू शकतात. मी तुम्हाला जसा जमेल तसा मी तुम्हाला रिप्लाय देण्याचा प्रयत्न तर करणारच आहे. तर आता आपण पुढे, तर मी तुम्हाला सांगितलंच की आपण नवग्रह या विषयावरती माहिती घेऊन येणार आहे. तर आतापर्यंत मी तुम्हाला सांगितलं की ज्योतिषशास्त्रामध्ये आपण काय काय शिकणार आहोत. ज्योतिषशास्त्राची मी तुम्हाला थोडक्यात ओळख सांगितली की ज्योतिषशास्त्र म्हणजे काय, हे साध्या सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर मी तुम्हाला सांगेल की मी जे सांगते ते तुम्ही नोट करा, कारण की मी वारंवार हे ह्याच्यासाठी सांगते की जर तुम्ही नोट्स काढले तर जेव्हा आपलं पूर्ण सगळा सिलेबस कंप्लीट होईल ना, तर तुम्ही अचूक अशी तुमची कुंडली रीडिंग करू शकतात. म्हणजे माझा पूर्ण प्रयत्न राहील की ह्या मार्फत तुमची कुंडली तुम्हाला रीडिंग करता आली पाहिजे आणि त्याच्यावरती तुम्हाला उपाय पण काय असले पाहिजे हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. तर आता मी तुमची रजा घेते. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री गुरुदेव दत्त.